आम्ही तासगाव रोडला गणपती मंदिर आहे ना तिथं गेलो होतो आणि रस्त्याच्या कडेला दोन्ही बाजूला इतकी मस्त झाडे आहे. भरपूर अशी गार झाडे आहे आणि त्यामुळे ऊन जास्त भासत नाही. आणि हे बघा स्वयंभू गणपती मंदिर आलेलं आहे आणि इथे आत प्रवेश केल्यानंतर पण नाही तिथं पण झाडी भरपूर आहे. एवढे ऊन असून सुद्धा झाडं एवढी हिरवीगार आहेत की नाही, उन्हाळ्यात मस्त वाटतं. हे बघा इथं किती छान झाडे आहे बघा, किती हिरवं हिरवं असं वाटतंय बघा इथं आल्यावर. आणि मग तिथं गेल्यानंतर मी सुरुवातीला हातपाय धुतले आणि इथं नारळ घेण्यासाठी दुकानात आलो आणि नारळ घेतला. नारळ घेऊन झाल्यानंतर आमच्या मुलं काय ऐकतात, त्यांना खाऊ पाहिजे होता म्हणून खाऊ पण घेतला. आणि मंदिराचं बांधकाम चालू आहे म्हणून आम्ही पटकन दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. आणि तिथं गणपतीचं बघा पालखी आहे आणि पाळणा पण आहे. आणि इथं बघा उंदीर पण आहे, गणपतीची वाहन आहे ना उंदीर, ते पण पुढच्या साईडला आहे आणि हत्ती ठेवलेला आहे तिथं. आणि दोघं बघा कसे हत्तीसोबत खेळतात. आणि तिथं पुढं गेल्यानंतर की नाही आम्ही नारळ फोडला. नारळ फोडताना त्याचे पप्पा म्हणतो ते पाणी कोण पिणार, मग आमचं नयन लगेच पटकन पळत जातोय बघा पाणी प्यायला कसा. त्याला नारळातलं पाणी की नाही खूप आवडते. आणि जानूला जा म्हणत होते तरी पण ती गेली नाही. आणि इथं बघा पुढे आल्यानंतर मग तिथं हे होतं, सळ्या लावलेल्या होत्या. रांगेतून दर्शन घ्यायचं असतं त्यामुळे सळ्या लावल्या होत्या आणि हे दोघं इकडून तिकडून त्याचे खेळत होते. आणि पटांगण एवढं मोठं होतं की हा गणपतीच्या आजूबाजूचा परिसर आहे बघा. किती छान असा परिसर आहे बघा, खूप मोठा आहे पटांगण तर खूप मोठं आहे. आमची दोन्ही पण मुलं इतकी मस्त खेळत होती तिथे. हे मंदिराचं बांधकाम सुरू आहे. आणि बघा इथं पटांगण आहे, किती मोठं आहे ना पटांगण. कशी खेळत आहेत बघा दोघं पण. घरी चला म्हणत होते तरी पण ते ऐकतच नव्हती. कसे खेळत आहेत बघा दोघं. खूप मस्त वाटते. स्वयंभू गणपती मंदिर हे खूप छान मंदिर आहे.